काल मी AI ला सहजच विचारलं की AI मला 1 करोड रुपये मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग सांग. आणि जे काही रिझल्ट्स होते ना तर ते सरप्रायझिंग होते. म्हणजे मला इतके दिवस माहिती नव्हतं की बाबा AI कडून सुद्धा अशा गोष्टी ज्या असतील पूर्ण तुमचं प्लॅनिंग किंवा गाईडन्स असेल ना तर तो मिळवता येतो. म्हणजे पूर्वीचा काही सल्लागार ज्याला तुम्ही बोलताय ना, ज्याला तुम्हाला पैसे द्यायला लागायचे, तर आता AI तुमच्यासाठी अगदी फ्री ऑफ कॉस्ट जे काही सल्ले असेल ना तर ते देत आहे. तर मी आज तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे माझा पूर्ण प्लॅन. पण त्याच्या आधी मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगते की आता माझी अकॅडमी जी आहे किंवा मी जी आहे ना तर ती स्टेप नंबर 3 ला आहे. ठीक आहे. तर कदाचित तुम्ही स्टेप नंबर 1 ला असू शकताय किंवा स्टेप नंबर 2 ला असू शकताय. आता स्टेप नंबर 1 म्हणजे काय? स्टेप नंबर 1 असते की स्किल डेव्हलपमेंट. ठीक आहे. म्हणजे एखादी स्किल तुमच्यामध्ये नसेल ना तर ती डेव्हलप करायची. स्टेप नंबर 2 म्हणजे स्टार्ट अर्निंग. ठीक आहे. स्टेप नंबर 2 आहे की स्टार्ट अर्निंग म्हणजे काम करायला चालू करायचं, पैसे जे असतील ना तर ते कमवायला चालू करायचे. ठीक आहे. आणि स्टेप नंबर 3 म्हणजे स्किलिंग. ठीक आहे. 3 म्हणजे स्किलिंग. आता माझ्याकडे स्किल आहे ऑलरेडी. ठीक आहे. मला ग्राफिक्स येतं, युट्यूब येतं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मला येतात. तर स्किल माझ्याकडे ऑलरेडी होती. तर ती मी शिकली होती म्हणजे काही इनबिल्ट नाही आली, शिकली आहे. त्यानंतर स्टार्ट अर्निंग मी काम करायला पण चालू केलंय. गेले 5 वर्ष मी काम करते, अर्निंग करते. तर आता मला AI बोलतंय की आता तुमची वेळ आहे की स्केल करण्याची. स्केल करण्याची म्हणजे काय? तुमचं जे काम लिमिटेड होतं ना तर ते आता तुम्हाला वाढवायचंय. ठीक आहे. ग्रो करायचंय. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल आपल्याला तर आपलं जे काही काम आहे तर ते आपल्याला ग्रो करायचंय म्हणजे वाढवायचंय. तर वाढवण्याचे वेगवेगळे जे काही ऑप्शन्स असतील तर ते मला AI ने दिले आणि ट्रस्ट मी आउटस्टँडिंग रिझल्ट्स होते. आणि कम्प्लीट व्हिडिओ बघा कारण मी तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 जर इन केस तुमच्या केसमध्ये तुम्हाला माहिती नसेल तर तो सुद्धा व्हिडिओच्या लास्टला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कम्प्लीट बिझनेस प्लॅन जो की तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये पण खूप जास्त उपयोगी असेल ठरू शकतो. ठीक आहे. त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि मग पूर्ण व्हिडिओ बघायला नक्की चालू करा. तर बघा आता तुम्हाला माहिती आहे की माझी अकॅडमी आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी वेगवेगळे कोर्सेस देते किंवा मग माझी एजन्सी आहे. त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या लोकांना ब्रँडिंग करण्यामध्ये किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती त्यांची ओळख निर्माण करण्यामध्ये मदत करते. ग्राफिक्स वगैरे असेल तर ते बनवून देते, रील्स एडिट करून देते, कंटेंट वगैरे जे असेल तर ते मी बनवून देते. ठीक आहे. तर त्याच्या हिशोबाने मला ChatGPTने जी काही माझी रोड मॅप आहे तर तो दिलेला आहे. तर सगळ्यात पहिला ChatGPTने मला सांगितलं की 3 कोर्स ऑफर्स. ठीक आहे. 3 ऑफर्स जे आहेत तर ते तुम्ही डिझाईन करा. सगळ्यात पहिला लो. ठीक आहे. तर लो तर ऑलरेडी माझ्याकडे आहे. लो ऑफर्स म्हणजे काय? जसे की वर्कशॉप्स वगैरे असतात तर ते बघा 199 रुपयाचे असतात. ठीक आहे. 200 रुपयाचे असतात, 499 असे 500 रुपयाच्या आतले जे काही तुमचे फीज असतील तर त्याला आपण बोलतो लो तिकीट कोर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मीडियम मध्ये आपण करू शकतो की 999 पासून आपण 3000 पर्यंत करू शकतो मीडियम कोर्सेस. म्हणजे कोर्सची फी. ठीक आहे. कोर्सची फी जी आहे ती. आणि त्याच्यानंतर हाय ज्याच्यामध्ये मी प्रीमियम पॅकेज जे काय आहे तर ते तुम्हाला माहिती स्टार्ट केलंय. तर ChatGPTने ऍक्च्युअली मला हायचं सजेस्ट केलं होतं 20,000च्या अबव. पण माझी ऑडियन्स आणि मी स्वतः सुद्धा रेडी नाही आहे एवढे मोठे पॅकेजेस घ्यायला. त्यामुळे हा जो पॅकेज आहे ना तर तो मी 7,000चा आहे तर तो डिझाईन केलाय पूर्ण 1-to-1 सपोर्टसाठी. मग जसं जसं तुमचं पॅकेज वाढतंय ना त्या अकॉर्डिंगली मग त्याच्यामधले जे काही व्हॅल्यूज असतील तर ते पण इन्क्रीज होत जातात. जसं की फॉर एक्झाम्पल एक वर्कशॉप मी डिझाईन करते 3 दिवसाचा. ठीक आहे. तर 3 दिवसाच्या वर्कशॉपची फीस मी फक्त 199 ठेवली आहे. ठीक आहे. 3 दिवसामध्ये. मग याच्यामध्ये कोण रजिस्टर करू शकतात? ज्यांना ऑलरेडी थोडीफार माहिती आहे, ऍडव्हान्स शिकायचं आहे. ठीक आहे. जर ऍडव्हान्सचा वर्कशॉप असेल, मग बेसिकचा असेल तर मग त्या अकॉर्डिंगली तो डिझाईन करेल. तर 199 मध्ये 3 दिवसाचा वर्कशॉप मी घेऊ शकते. ठीक आहे. 3 डेजचा वर्कशॉप. मीडियम मध्ये 1000 किंवा 3000 पर्यंतचे कोर्सेस जे की आपले रेग्युलर असतात. तुम्हाला माहिती आहे आपले ग्राफिक्स 1000 रुपीज आहे, युट्यूब 1000 आहे, सोशल मीडिया 1000, सगळे कोर्सेस 1000 रुपीज आहेत. राईट. तर मीडियम मध्ये ते कोर्सेस जे असतील तर ते चालतात. त्याचं ड्युरेशन 1 मंथ किंवा 2 मंथ्स पर्यंत असू शकतं. ठीक आहे. मी 1 मंथ देते, 2 मंथ्स पर्यंत असू शकतं. आणि हाय तिकीट मध्ये काय असतं? आता हाय तिकीट मध्ये बघा भरपूर असे स्टुडंट्स असतात की जे बोलतात की मॅडम आम्हाला पूर्ण कम्प्लीट सेटअप करून द्या, आम्हाला फक्त ग्राफिक डिझायनिंग शिकवू नका, तर आमची एजन्सी व्यवस्थित चालू करून द्या, आमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित बनवून द्या, आमचे काही क्लायंट्स आले तर मग त्यांचे डिझाईन्स वगैरे काय असतील तर त्या सगळं बनवून द्या. तर जे काही प्रीमियम लोक असतात तर त्यांच्यासाठी हे वाले पॅकेजेस जे असतील तर ते डिझाईन करा. ठीक आहे. हे नंबर्स फक्त मी चेंज केलेत. मला ऍक्च्युली ChatGPTने हे नंबर्स खूप एक्स्ट्रा दिले होते. म्हणजे इथे मला 1000 पर्यंत दिलं होतं, इथे मला 6000, 7000, 10000 पर्यंत दिलं होतं. हे 25,000च्या पुढे. पण माझी ऑडियन्स आणि स्वतः मी रेडी नाही आहे हे इतके मोठे नंबर्स असतील ना तर ते एक्सेप्ट करायला. तर त्यासाठी मी जे काही नंबर्स असतील ना तर ते फक्त चेंज केलेले आहेत. ठीक आहे. आता इथे तुम्ही एक कन्सिडर करा, ही एक माझी 1 करोड कडे जाण्याची पायरी असू शकते. ठीक आहे. पण
ही पायरी अशी मला ठेवायची आहे की ही माझ्या स्टुडंट्सना सुद्धा अफोर्डेबल राहिली पाहिजे. आणि त्याचसाठी जे काही मी चॅट जीपीटीने मला जे काही नंबर दिले होते, कदाचित ते मला जास्त लवकर वरती घेऊन गेले असते, पण तसं नाही आपल्याला करायचं. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन वरती जायचंय. त्यामुळे माझा जो काही क्लास आहे, जसे की हाऊसवाईफ्स आहेत, तर त्यांना भरपूर वेळेला असं असतं का फीज वगैरे अफोर्डेबल होत नसते. जसं की 1000 फीज आपल्याला जरी कमी वाटते, पण समोरच्या व्यक्तीला ते पैसे साठवून मग ते करतात. भरपूर वेळेला असं असतं की कोणाकडून तर उसने मागून क्लास करतात. तर त्यामुळे आपले जे काही मेन कोर्स आपला आहे, तर तो मी 1000 रुपीजचा जो आहे ना, तर तो प्लॅन करते. आता इथे मी तुम्हाला एक मॅजिक दाखवते, इथे मी तुम्हाला एक जादू दाखवते, जे की नंबर्सचं कॅल्क्युलेशन असणार आहे. त्यामुळे पूर्ण डिटेलमध्ये बघा. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात, ओके, आपण कन्सिडर करूयात की एका महिन्यामध्ये, ठीक आहे, आता 1 मंथ मी माझे हे ओरिजिनल रिझल्ट जे काही असतील तर तेच मी तुमच्यासोबत सांगते, राईट. मी याच्यामध्ये काही वेगळं करत नाही. हे ऍक्च्युअली माझ्या लाईफमध्ये होतंय, असे केसेस आहेत, ठीक आहे. तर त्यामुळे मी शेअर करते, ठीक आहे. तर आपण कन्सिडर करूयात, मी जास्त नंबर तुम्हाला सांगत नाहीये, ठीक आहे, अगदी मी कमी नंबर सांगते. तर बघा, समजा माझ्याकडे वर्कशीट मेकिंगसाठी एक मी वर्कशॉप ठेवला, वर्कशीट मेकिंग, ठीक आहे, आणि त्याची फीज मी फक्त 200 रुपये ठेवली. आता माझा 24 तारखेला वर्कशीट मेकिंगचा वर्कशॉप आहे, त्याची फीज फक्त 200 रुपीज आहे. फीज किती आहे? 200 रुपीज आहे. आणि स्टुडंट समजा एक 100 स्टुडंट झाले, ठीक आहे, 100 मुलं जर त्या रजिस्ट्रेशन झाली त्या वर्कशॉपसाठी, तर मला 3 दिवसामध्ये मी 20,000 रुपीज अर्न करू शकते. याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे 1 महिन्यामध्ये, ठीक आहे. तर 3 दिवसाच्या फीज मधून मी 20,000 रुपये जे असेल ना, तर ते कमवू शकते, ठीक आहे. माझा ऍडव्हान्स कॅनवाचा कोर्स जो की 499चा आहे, आपण 500 रुपीज कन्सिडर करूया. 500 रुपीज 100, ठीक आहे. जर त्या कोर्सला एक 100 मुलं आली, ठीक आहे, तर त्या कोर्सची फीज 50,000 रुपीज, ज्याचं ड्युरेशन मोस्टली 7 दिवस असतं, ठीक आहे. तर त्या कोर्सची फीज मला 50,000 रुपीज जी असेल ना, तर ती मिळते, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे 1000 रुपीज. आता हा माझा खूप जास्त सेल होणारा कोर्स आहे, खूप जास्त परचेस केला जाणारा कोर्स आहे, ज्या कोर्सला मॅक्झिमम 100 ऍडमिशन्स मला झालेले आहेत, जर माझी मार्केटिंग स्ट्रॉंग असेल. हे सगळे रिझल्ट कधी मिळणार आहेत आपल्याला? जर तुमचे मार्केटिंग स्ट्रॉंग असेल. ज्या महिन्यामध्ये मार्केटिंग कमी असते, ज्या महिन्यामध्ये व्हिडिओ अपलोड मी करत नाही, व्हिडिओला रीच कमी असतो, व्ह्यूज कमी असतात, तर त्यावेळी मग सगळ्याचे स्टुडंट्स जे असतील ना, तर ते कमी सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे मी ते ऍव्हरेजली कन्सिडर करते की आपल्याला काहीही करून ॲट एनी कॉस्ट 100 विद्यार्थी प्रत्येक महिन्याला रजिस्ट्रेशन घ्यायचे. तर इथे 1 लाख रुपीज आपले असेच होतात, ठीक आहे. 1 लाख रुपीज आपले असेच होतात इथे, ठीक आहे. फक्त आणि फक्त ग्राफिक्सचे. मग याच्या व्यतिरिक्त मी युट्यूब घेते, सोशल मीडिया मॅनेजमेंट घेते, किंवा मग इतर कोर्सेस, जसं की मी कोर्स कसा बनवायचा आणि तो कोर्स विकायचा. तुमची जर तुम्हाला अकॅडमी चालू करायची असेल, स्वतःची अकॅडमी चालू करायची असेल, ऑनलाईन कोचिंग जर तुम्हाला करायचं असेल, तर तोही मी कोर्स घेते की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं ऑनलाईन अकॅडमी चालू करू शकता, लेक्चर्स कसे घ्यायचे, काय करायचं, सिलेबस वगैरे कसं ठरवायचं, तर तो पण कोर्स आहे. समजा मी तो पण कोर्स घेतला 1000 रुपीज आणि त्याला 100 स्टुडंट्स जे असतील तर ते रजिस्टर झाले, तर त्याचे 1 लाख रुपीज, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता इथेच तुम्ही बघा, जसं की हे 20,000 आपल्याला मिळाले, हे 50,000 मिळाले, हे 1 लाख मिळाले, हे 1 लाख मिळाले, हे 2 लाख, 2.5 लाख आणि 2,20,000. तर ही माझी ऍव्हरेजली आता सध्याचे जे काही अमाऊंट असेल, जे काही माझी अर्निंग असेल, तर ती असतेच. हे फक्त याच्यामध्ये हे जे नंबर्स असतील ना, तर हे थोडेसे चेंज होत राहतात. म्हणजे कधी 50 मुलं येतात, कधी 70 येतात, कधी 80 येतात, कधी 30 येतात. 30च्या कमी तर कधी आलेले नाहीयेत, पण असे कधीतरी येतात. म्हणजे ज्या महिन्यामध्ये व्हिडिओज नाही गेलेल्या, तर त्या महिन्यामध्ये सेल जो असेल ना, तर तो कमी होतोय. ज्या महिन्यामध्ये व्हिडिओ चांगले गेले, तर त्या महिन्यामध्ये चांगला जो काही रिझल्ट असेल ना, तर तो मला मिळत राहतोय. तर अशा पद्धतीने मला चॅट जीपीटीने सांगितलं, पण ऍक्च्युअल मध्ये मी हे करतेय, ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये ही जी स्केलिंग असेल ना, तर ती मी करते, आणि त्यामुळे हे जे रिझल्ट असतील ना, तर ते मी तुमच्यासोबत शेअर केले. तर तुम्हाला असं वाटत असेल की हे म्हणजे असं अचीव्ह करता येणार नाही, की 1 करोड खूप मोठी अमाऊंट आहे. नाही, प्रॉपर सिस्टम्स जर तुम्ही बनवल्या, तर नक्कीच या ज्या गोष्टी असतील ना, तर त्या तुम्ही अचीव्ह करू शकताय. मी इथे तुम्हाला काही अमाऊंट दिले. आता तुम्ही तुमचा काय काम करताय, तुम्ही काय काम करताय, तर ते मला इकडे सांगा. मे बी ते टेक्निकल असू शकतं किंवा ते नॉन टेक्निकल असू शकतं. जसं की तुम्ही कपड्याचा व्यवसाय करताय, मग तुमचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आणा, त्याची मार्केटिंग जे असेल, कॉन्टेंट जो असेल ना, तर तो चांगल्या पद्धतीने शेअर करा. त्याच्यानंतर मला चॅट जीपीटीने अजून एक गोष्ट सांगितली, जी मला तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते, कारण ती तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याची आहे. तर ती आहे की सिस्टीम तयार करा, ठीक आहे. मला चॅट जीपीटीने सांगितलं की सिस्टीम तयार करा. प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतःच असणं इम्पॉर्टंट नाही आहे, तर सिस्टीम तयार करा. आता सिस्टीम पण मी ऑलरेडी बनवलेली आहे, ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे सपोर्टसाठी टीम आहे सध्या.
ठीक आहे. माझ्याकडे सपोर्टसाठी टीम आहे. त्यानंतर ट्रेनर माझ्याकडे ऍक्च्युअल मध्ये होते, पण आता नाही आहे. त्यामुळे मी आता ट्रेनर पण जे आहेत ना तर ते बघते. तर सपोर्टची टीम आहे, त्यानंतर माझ्याकडे ट्रेनर आहे आणि माझ्याकडे मार्केटिंगची पण टीम आहे. ठीक आहे. त्यामुळे ही जी टीम आहे ना तर ती माझ्याकडे ऑलरेडी आहे. ठीक आहे. ऍज अ हाऊसवाईफ, ठीक आहे, जर मी बॅचलर असते म्हणजे लग्न नसतं झालं किंवा मुलं नसते झाली तर भरपूर वेगवेगळ्या गोष्टी मी केल्या असत्या, कारण माझ्याकडे वेळ जो असेल ना तर तो जास्त असतो. पण ऍज अ हाऊसवाईफ, ऍज अ मॉम ऑफ 3 किड्स, मला काही रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि त्या रेस्पॉन्सिबिलिटीज बघून मग मला माझा बिझनेस 1 करोड पर्यंत न्यायचा आहे. आणि ही गोष्ट अशक्य नाहीये. ही गोष्ट शक्य आहे जर तुम्ही ऍज अ मॉम बिझनेस पर्सन जर तुम्ही सिस्टम्स जर ठेवल्या तर कदाचित ना भरपूर वेळेला असं असतं की आपण तिकडे प्रेझेंट जरी नसलो ना तर भरपूर गोष्टी पॉसिबल होतात. जसं की सध्या माझा फोन, ठीक आहे, हा जो माझा फोन आहे तर भरपूर वेळेला आता तुम्ही दिवसभरामध्ये फोन करताय तर हा फोन माझ्याकडे नसतो. तर जे काय माझे सपोर्टसाठी जे काय माझ्याकडे टीम आहे तर त्यांच्याकडे, माझ्या टीम मेंबरकडे हा फोन असतो. तर भरपूर वेळेला मी पूर्ण दिवसभरामध्ये मुलांना झोपवण्यामध्ये किंवा त्यांना खाऊ पिऊ घालण्यामध्ये तर या भरपूर गोष्टींमध्ये मी एंगेज असते. त्यामुळे सिस्टीम मी व्यवस्थित जे आहे तर ती प्लॅन केलेली आहे. हा, आता इथे मला नक्कीच पेमेंट पण असेल ना तर ते वाढलं. जसे काही मी 3 मेंबर्स घेतलेत, 3 टीम मेंबर्स घेतले तर 3 टीम मेंबर्सला मला जे काही पेमेंट असेल ना तर ते पण द्यावं लागतं. म्हणजे जसा सपोर्ट वाढला आपला तर त्या पद्धतीने जे काय आपले थोडेफार एक्सपेंडिचर्स आहेत ना तर ते पण आपले जे आहेत ते इन्क्रीज झाले. त्यानंतर मला ChatGPT ने सांगितलं की 1 करोडसाठी तुम्हाला कंटिन्युअसली युट्यूब जे आहे ऍज अ पॅसिव्ह इन्कम वापरावं लागेल. म्हणजे युट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करा. हे तुमच्यासाठी मार्केटिंगसाठी फ्री मार्केटिंग टूल आहे. ठीक आहे. इकडे कुठलेही पैसे भरायचे नाहीत, फ्री मध्ये तुमची मार्केटिंग होते. त्यामुळे युट्यूब वापरा, ज्याच्यामध्ये 80% लोकांना तुम्ही माहिती सांगा आणि 20% तुमचं जे काय प्रमोशन असेल तुमच्या कोर्सचं असेल तर ते करा. तरच एक राईट स्ट्रॅटेजिक वे मध्ये तुमचं जे चॅनल असेल ना तर ते ग्रो होईल. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे युट्यूब आहे. त्यानंतर नेक्स्ट वन मला सांगितलं की डिजिटल प्रोडक्ट्स जे काय असतील तर ते सेल करा. डिजिटल प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये वर्कशीट्स असतील, ठीक आहे, टेम्पलेट्स असतील तर ते सेल करा. इट्सी असेल, गमरोड असेल, ठीक आहे, तर ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती सेल करा. किंवा मग इन केस कोणाला कस्टमाइज वगैरे बनवून हवे आहेत तर त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता. तर डिजिटल प्रोडक्ट्स, ठीक आहे, त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात, कलर बुक्स असतात लहान मुलांचे, वर्कशीट्स मध्ये भरपूर असतात. तर ते सेल करा. एक पॅसिव्ह इन्कम तो तुमचा आहे. एकदाच डिजिटल प्रोडक्ट बनवायचा आणि कंटिन्युअसली तो प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकता. त्यामुळे एक पॅसिव्ह इन्कम जो आहे तुमचा तर तो बनू शकतो आणि त्यामुळे डिजिटल प्रोडक्ट्स जे आहेत तर ते तुम्ही खूप जास्त यूज जे असेल तर ते करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन मला सांगितलं ते म्हणजे आता हे जे तुमच्याकडे पैसे मिळतात, ठीक आहे, हे जे तुम्ही पैसे अर्न करताय, जे मी तुम्हाला फीज मध्ये सांगितलंय, तर त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ना तर ती चांगल्या पद्धतीने करा. जे की मला खूप छान वाटलं, मला खूप आवडतं. कारण फक्त पैसे कमवणं इम्पॉर्टंट नसतं, तर कमवलेले जे काही आपले पैसे असतात ना तर ते प्रॉपर मेथडमध्ये इन्व्हेस्ट करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करा. जसं की SIP असतील, ठीक आहे, स्टॉक्स असतील, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. सो दॅट तुमचे जे काही असेट्स असतील ना तर ते होतील. असेट्स म्हणजे काय? असेट्स म्हणजे एकदाच कमवायचं आणि त्याच्यापासून मल्टिपल इन्कम जो असेल ना तर तो तुम्हाला होत राहतो. तर असे पॅसिव्ह इन्कमच्या भरपूर गोष्टी ज्या असतील ना तर त्या तुम्ही करायला स्टार्ट करा. तर हा माझा कम्प्लीट रोड मॅप होता. तर बघा, ऑलमोस्ट एका महिन्यामध्ये मी तर तुम्हाला इथे दाखवलं, मोठा मी काय कॅल्क्युलेशन असेल तर ते दाखवलं, तर 2.5 लाख 3 लाख रुपये होतात. तर मी अजून जास्त बिल्ड केला तर कारण मी सध्या प्रयत्न करते की आता माझा जो काय चॅनल आहे तर तो मराठी आहे, तर मी अजून एक हिंदी चॅनल चालू केलेला आहे. सो दॅट मी अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते, भारतातल्या पूर्ण लोकांपर्यंत पोहोचू शकते हिंदी लँग्वेजच्या माध्यमातून. आणि त्यामुळे अजून जास्त स्टुडंट्स येतील. म्हणजे जिथे 100 आहेत तर तिथे कदाचित 200 येणार. ठीक आहे, इथे पण 200 येणार, कारण लँग्वेज जी असेल ना तर ती चेंज झाली. मराठीचे पण स्टुडंट्स येतील आणि हिंदीचे पण स्टुडंट्स येतील. हा, मला हिंदीचे पण कोर्सेस जे काय असतील तर ते ऍड करावे लागतील, अपलोड करावे लागतील. पण हा मग एक्स्ट्रा इन्कम जो काय असेल तो डबल होऊ शकतो, कदाचित ट्रिबल पण होऊ शकतो, जर मी त्या अकॉर्डिंगली त्या रिझल्टच्या मागे धावले, तर तेवढे मी एफर्ट्स जे असतील ना तर ते घेतले. तर कारण कुठलीही हे जे आहे गोष्ट जी आहे तर आपल्यासाठी ऍज अ हाऊसवाईफ आपल्यासाठी कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाहीये. जर प्रॉपर सिस्टम्स तुम्ही तयार केल्यात, सपोर्टसाठी टीम आहे, ट्रेनर आहेत, ठीक आहे, मार्केटिंगसाठी टीम आहे, तर नक्कीच तुमच्यासाठी भरपूर गोष्टी ज्या असतील ना तर त्या पॉसिबल होतात. अगदी कमीत कमी वेळेचा जर तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घेतलात, स्मार्ट मेथड्स मध्ये काम केलं तर नक्कीच तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. तर हा होता माझा रोड मॅप. अशा पद्धतीने मी नक्कीच 1 करोड पर्यंत जाऊ शकते. एका वर्षामध्ये जाऊ शकते, कदाचित 2 वर्षामध्ये जाऊ शकते. मी किती एफर्ट्स घेते ना तर त्याच्यावरती ते डिपेंड करेल, पण यस, नक्कीच मी जाऊ शकते आणि मी जाईन याची मला खात्री आहे, याचा मला कॉन्फिडन्स आहे. आणि माझ्या लाईफमध्ये मला हव्या असणाऱ्या भरपूर गोष्टी मी स्वतः अचीव्ह करेन याची मला खात्री आहे. तुम्हाला तुमची खात्री आहे का? खात्री असेल तर यस म्हणून
1 करोड म्हणून टाईप करा. ठीक आहे. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सुद्धा अशा टाईपचा प्लॅन तुमच्या व्यवसायामध्ये अप्लाय करू शकताय, तर खाली 1 करोड म्हणून टाईप करा. मी तुम्हाला इन डिटेल मेथड सांगेन की कशा पद्धतीने तुम्ही हे रिझल्ट जे आहेत ते ChatGPT वरून घेऊ शकता. तर आता मी तुम्हाला सांगते, जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला प्रॉमिस केलं होतं की मी माझ्या किंवा पूर्ण या ग्रोथच्या 3ऱ्या फेजमध्ये आहे. म्हणजे मी आता जो काही माझा बिझनेस चालू केलेला आहे, तर तो मला स्केल करायचा आहे, फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. पण कदाचित माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्या की अजून फर्स्ट स्टेजमध्ये किंवा सेकंड स्टेजमध्ये असतील. तर फर्स्ट स्टेजमध्ये काय, तर स्किल्स शिका. आता स्किल्स म्हणजे काय, स्किल्स म्हणजे अशा स्किल्स ज्या तुम्ही तुमच्या घरातून, तुमच्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या काही असतील तर त्या सांभाळून मग त्या स्किल्स तुम्ही करू शकताय. आणि ती स्किल तुम्हाला जो काही इन्कम असेल ना, तर तो जनरेट करून देऊ शकतात. ठीक आहे. असे स्किल्स शिका. सुरुवातीला जास्त स्किल्स वरती फोकस करू नका. एकच स्किल जी तुम्हाला इन्कम जो असेल ना, तर तो जनरेट करून देऊ शकेल. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही 1 बाय 1 स्किल्स शिकत गेलात तर बेटर आहे. पहिला स्किल शिका. त्यानंतर सेकंड स्टेज म्हणजे काय आहे की तुमचा अर्निंग जो काय असेल ना, तर तो स्टार्ट करा. आता 1 करोड मिळवायचा आहे. ठीक आहे. 1 करोड मिळवायचा म्हणजे कदाचित तुमचं पहिलं अर्निंग ₹100 पण असू शकतं, ₹1000 पण असू शकतं. ठीक आहे. मग ते 100 किंवा ते 1000 करत करत हळूहळू तुम्ही 10,000ला जाल. हळूहळू तुम्ही 1,00,000ला जाल, 10,00,000ला जाल आणि त्यानंतर ही जी अमाऊंट असेल तर ती नक्कीच तुम्ही अचीव्ह करू शकणार. तर मी माझ्या लाईफमध्ये माझे जे काही फर्स्ट पेमेंट होतं, माझा फर्स्ट इन्कम होता, तर तो ₹400 होता, ₹400 होता. आणि लास्ट मंथ एप्रिल मधला माझा जो काही इन्कम होता, तर तो ₹4,00,000 होता. ठीक आहे. त्यामुळे हा जो डिफरन्स असेल ना, तर तो फक्त आणि फक्त एफर्ट्स, स्मार्ट वर्क आणि कन्सिस्टन्सी आणि पेशन्समुळे जो असेल ना, तर तो होतो. कंटिन्युअसली तुम्ही जे काम चालू केलेलं आहे, तर कंटिन्युअसली मार्केटिंग करायचं. तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब अकाउंट जे असतील तर ते तुम्हाला स्वतःच्या नावाने नसतील चालू करायचे, तर तुमच्या व्यवसायाच्या नावाने चालू करा. पण मार्केटिंग जे काय असेल ना, ती कंपल्सरी तुम्हाला 100% करायचीच आहे. तुमचा कोणता व्यवसाय आहे तर ते मला खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, आपला फ्री वर्कशॉप असणार आहे ग्राफिक्स वरती. फ्री वर्कशॉप मी का सांगतेय, का देतेय, कारण भरपूर जणांना असं वाटतं की ग्राफिक्स म्हणजे काय असेल, याच्यामध्ये काय आहे, करिअर ऑप्शन्स काय आहे. तर याच्यासाठीच पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपण फ्री 1 डे वर्कशॉप घेतोय, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते. त्या लिंक वरती जा आणि ती जी कम्युनिटी असेल ना, तर ती जॉईन करा. तुम्हाला फ्री वर्कशॉपची जी काही लिंक असेल ना, तर ती मिळून जाईल. त्याची डेट जी काय असेल, त्याची टायमिंग जी काय असेल, तर ती तुम्हाला मिळून जाईल. रेकॉर्डिंग पण तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे नक्कीच तुम्ही लिंक वरती क्लिक करा आणि जी काही कम्युनिटी असेल तर ती जॉईन करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल का, तुम्हाला मोटिवेशन देतंय का, तुम्हाला इन्स्पिरेशन देते का, तर ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.